कारण सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर हत्येप्रकरणी 4 आरोपींना अटक झाली आहे। 2 वर्षांपूर्वी बिडवलकरचं अपहरण करून हत्या करण्यात आलेली होती। सिद्धेश शिरसाट हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे। त्यांनी बिडवलकरची हत्या करून त्याचा मृतदेह जाळल्याचं कबूल केलंय। एकंदरीत आपण जर बघितलं तर बिडवलकरचं 2 वर्षांपूर्वी अपहरण आणि हत्या करण्यात आली। शिरसाटचं चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या। सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर राहणार चेंदवण या युवकाच्या 4 आरोपींनी जीवठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण केला अशी तक्रार निवती पोलीस स्टेशनला प्राप्त झाली। सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने तसेच आरोपींची कस्टोडियल इंटरोगेशन आवश्यक असल्याने तात्काळ ह्या 4 आरोपींना अटक करण्यात आलेली होती। सदर गुन्ह्याचा तपास करताना यामध्ये सदर आरोपींनी या अपहृत युवकाला कोडालमध्ये आणून त्याच्यासोबत आर्थिक कारणावरून मारहाण केली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला। तर मार्च 2023 मध्ये सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकरचं अपहरण करण्यात आलं। 9 एप्रिल 2025 ला जीवे मारण्याच्या उद्देशाने अपहरण झाल्याची तक्रार नातेवाईकांनी केली। 10 एप्रिल 2025 ला पोलिसांकडून 4 आरोपींना अटक सुद्धा झाली। शिवाय आरोपी सिद्धेश शिरसाटची हत्या केल्याची कबुली आहे। पक्याचा मृतदेह साताड्यातल्या जंगलामध्ये जाळला। हाडं तेरेखोल नदीमध्ये फेकली होती।